नमस्कार. कधी-कधी आपल्याला वाटतं ना, की या सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही समस्या आहेत, अडी-अडचणी आहेत, त्यांच्यासाठी एखादी चावी भेटली तर? आणि ते चावी जसं आपण टाळं उघडतो, तसंच एखादी चावी भेटली आणि हे सगळं काही आपलं क्लिअर झालं. असं झालं तर किती छान होईल, हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला आस असते. तर आज अशीच एक चावी भेटणार आहे आपल्याला. तुम्हाला एक अशी चावी भेटणार आहे, जी तुमची मनोकामना, तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. तर आज आहे अमावस्या 14 सप्टेंबरला गुरुवारी पहाटे 4:50ला जी सुरू झालेली आहे आणि तिची समाप्ती उद्या 15 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी 7:10 आहे. तर तुम्ही हा रिच्युअल आज किंवा उद्या करू शकता, पण शक्यतो मी तुम्हाला सांगेल आजच करा. रात्रीच्या वेळी हा रिच्युअल केलेला खूप चांगला असतो, त्यामुळे खूप जास्त ती प्रभावी शक्ती असते. तुम्ही कुठेही बसून करू शकतात, अगदी तुमच्या बेडरूममध्ये बसून केलं तरीही चालेल. तुम्हाला एक चावी लागणार आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला एक चावी लागणार आहे. ती चावी कशी असो, मोठी, लहान, छोटी, कशी, फक्त ही चावी तुम्हाला परत दुसरीकडे त्या टाळ्यामध्ये टाकायची नाही ना, तुम्हाला वापरता येईल. ती सदैव तुमच्यासोबत राहील. त्यामुळे अशी चावी घ्या जी काही गरजेची नाही, काही कामाची नाही, किंवा नवीन आणता आली तर नवीन आणा. तर आपण हा कोणता रिच्युअल काय करतो आहे, तर आज आपण जो रिच्युअल करणार तो गॉडेस हेकाटेचा आहे. आता या कोण आहेत, तर गॉडेस हेकाटे या ग्रीक मायथॉलॉजी, या एशियन काळाच्या ग्रीक मायथॉलॉजी आहेत. त्यांना खूप मानलं जायचं आणि आत्तासुद्धा लोक खूप मानतात त्यांना, खूप रिच्युअल्स करतात आणि त्या लगेच प्रभावी होतात आणि लगेच आपल्या इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे तुम्ही हे करू शकतात. या तीन याच्यात असतात. या जसं ब्रह्माजी कसं असतात तसं या 3 याच्यात असतात. आणि यांचं सिम्बॉल्स म्हणायला गेलं तर यांना बघितलं जातं टॉर्च, की, स्नेक, डॉग्स यांच्यासोबत. त्यामुळे आपण हा की चावीचा उपाय करणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, आज रात्री तुम्हाला एक चावी घ्यायची आपल्या हातात. तुम्ही जेव्हा ती चावी घेतली, सर्वप्रथम तर मेडिटेट मोडमध्ये जा, ब्रीद इन ब्रीद आऊट करा, मग ती चावी घ्या. चावी घेतल्यावरती गॉडेस हेकाटेला प्रे करा. त्यांना सांगा की मला तुमची मदत हवी आहे, प्लीज मला मदत करा, मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही बोलू शकतात, गॉडेस हेकाटे मला तुमची गरज आहे, मला तुमची मदत हवी आहे. तुमची इच्छा सांगा, ही नोकरी आहे तर मला ही नोकरी हवी आहे, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. माझी ही इच्छा आहे, ही प्लीज पूर्ण करा, याच्यामध्ये मला मदत करा, रिक्वेस्ट करायची आहे. आणि तुम्हाला ऑफरिंगसुद्धा द्यायची आहे. त्यांना हे पण सांगायचं की माझी इच्छा पूर्ण झाली की मी तुम्हाला ही ऑफरिंग देईल. आता तुम्ही ऑफरिंगमध्ये काय देऊ शकतात, तर तुम्ही पेस्ट्री देऊ शकतात, एक चावी देऊ शकतात, बदाम देऊ शकतात, चॉकलेट, फूल या एखादं फळ तुम्ही हे ऑफरिंगमध्ये देऊ शकतात. त्यांना हे आवडतं. हो, जी चावी तुम्ही आज हे करणार आहेत अभिमंत्रित, ती नाही द्यायची आहे, दुसरी चावी तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्हाला एखाद्या चौकात जाऊन तिथे ठेवून यायचं आहे, कुठेही तुम्ही ठेवून येऊ शकतात. ऑफरिंग देताना काही नाही करायचं आहे, एक साध्या प्लेटमध्ये ती वस्तू घ्यायची आहे. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, या जर तुम्ही म्हणतायत की मी एवढे दिवस हा रिच्युअल करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑफरिंग करेल, तर ते दिवस किंवा सरळ तुम्ही म्हणू शकतात माझी इच्छा जशी पूर्ण झाली तसं मी तुम्हाला हे अर्पण करेल. त्या प्लेटमध्ये ही वस्तू घ्यायची आहे, त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण झाली, त्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलेलं, प्रॉमिस केलेलं तसं ही वस्तू ऑफर करते या करतो आहे. आणि ती वस्तू तुम्हाला सरळ तुम्ही जाऊन एखाद्या चौकात ठेवून या. बस, मागे वळून बघायचं नाही, घरी तुम्हाला परत यायचं आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे या गॉडेस हेकाटे ती चावीला घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की अशी चावी घ्या जी तुम्ही सदैव तुमच्या सोबत ठेवू शकाल. ती अशी कुठेही, म्हणजे तुमच्या मोबाईलच्या कवरच्या इथे किंवा तुमच्या गळ्यात तुम्ही ठेवू शकतात, किंवा पर्स, वॉलेटमध्ये तुम्ही कॅरी करू शकतात. अशी चावी घ्या. जास्त मोठी चावी घेऊ नका की तुम्हाला ती कॅरी नाही करता, कारण की ही चावी आपण आज चार्ज करणार आहोत आणि ती चार्ज केल्यानंतर ती सदैव तुमच्या सोबत पाहिजे. तुम्हाला अगदी कधी एकदा चार्ज केली तुम्ही ही चावी, त्यानंतर तुम्हाला कधीही काही अडचण आली, तुम्ही ही चावी हातात घेऊन मदर हेकाटे, गॉडेस हेकाटेला सरळ व्हिज्युअलाइज करू शकतात. आपलं इंटेन्शन, आपली जी काही इच्छा सांगू शकतात आणि चॅन्ट करू शकतात. तर रात्री तुम्हाला काय करायचं आहे, ही चावी जेव्हा तुम्ही हातात घ्याल, सर्वप्रथम गॉडेस हेकाटेला प्रार्थना करायची आहे.
की मला तुमची गरज आहे, प्लीज इथे या, मला तुमची गरज आहे, प्लीज इथे या, मला तुमची मदत हवी आहे, मला तुमचं प्रोटेक्शन हवं आहे, विनंती करायची आहे, त्यांना रिक्वेस्ट करायची आहे. आणि असं व्हिज्युअलाइज करा की एक लाईट येते, एक टॉर्च, एक अशी लाईट येते तुमच्याकडे आणि त्या आलेल्या आहेत. त्यांना धन्यवाद करायचं की तुम्ही आलेल्या आहेत माझ्या बोलण्यावरती, ते मी खूप आभारी आहे. आणि मग त्यांना जसं आपण एका आईला सांगतो ना, तसं त्यांना सांगायचं की माझी ही इच्छा आहे. हो, फक्त इच्छा बोलताना तुम्ही तुमचं हित बघा, पण कोणाचं वाईट असं चिंतू नका. जर असं असेल तर त्या कधीही पूर्ण करणार नाहीत. त्यामुळे कोणाचं वाईट चिंतून करू नका, स्वतःच्या चांगल्यासाठी करा. त्यांना सांगायचं ही माझी इच्छा आहे. तुमचं जे काही आहे विश ती सांगायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगते, तो तुम्हाला चॅन्ट करायचा आहे, म्हणजे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. मोजायचं नाही आहे. अगदी तुम्ही एखादी 2 उदबत्ती लावून करू शकतात, किंवा तुम्ही जर आपल्या रूममध्ये करतात नाही लावू शकत, सरळ 10 मिनटं 15 मिनटं करा, जेवढं जमेल तेवढं करा. मोजून करू नका. मोजून करण्यामध्ये काय होतं, आपलं फोकस पूर्ण मोजण्यामध्ये जातं आणि काही अर्थ राहत नाही त्या गोष्टीला. तर तुम्हाला अनाना हेकाटे एर, अनाना हेकाटे एर, हे तुम्हाला 10 मिनटं नामस्मरण करायचं आहे. ती चावी तुम्हाला तुमच्या उजव्या हातातच ठेवायची आणि तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करायचं आहे की ती जी काही एनर्जी आहे ती त्या चावीत येते आणि तुमची इच्छा पण पूर्ण होते. ती एनर्जी त्या चावीमध्ये आहे. जेव्हा तुमचं ते नामस्मरण होईल, ती चावी घ्या व ती स्वतःला असं स्वतःच्या जवळ, स्वतःच्या हृदयाला लावा आणि तुम्हाला मदर हेकाटे, गॉडेस हेकाटेला धन्यवाद म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे की त्या इथे आल्यात, तुमची इच्छा पूर्ण झाली, तुम्हाला त्यांनी मदत केली. त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणा. आणि त्यांना तुम्ही म्हणा, आता तुम्ही जिथून आलात तिथे तुम्ही जाऊ शकतात. मी परत तुम्हाला जेव्हाही बोलवेल तेव्हा प्लीज माझ्या मदतीला या, हेही सांगायचं आहे. 3 वेळा तुम्हाला कंटिन्यू हे बोलायचं आहे की तुम्ही इथे आलात त्यासाठी मी खूप कृतज्ञता आहे. तुम्ही आता तुमच्या स्थानी जाऊ शकतात. मी जेव्हा तुम्हाला आवाज देईल तेव्हा प्लीज दुसऱ्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला बोलवेल तर प्लीज या माझ्या मदतीसाठी, असं बोलायचं आहे. आणि मग तुम्हाला परत व्हिज्युअलाइज करायचं की ती जी वाईट लाईट होती, जी काही टॉर्चची लाईट होती, ती अशी हळूहळू जाते, कमी कमी होत अशी ती गेली आहे. परत तुम्हाला ब्रीद इन ब्रीद आऊट करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या चावीला स्वतःशी लावा आणि थँक्यू म्हणा. ही चावी मग तुम्हाला स्वतःजवळ ठेवायची. तुम्ही रात्री झोपताना उशीखाली ठेवू शकतात, एखादी चेन करून गळ्यात घालू शकतात, किंवा पर्स, वॉलेट या मोबाईलमध्ये सरळ, कारण की आजकाल आपण मोबाईलच्या किती सदैव तो हातातच असतो. तर तुम्ही त्या मोबाईलच्या कवरच्या इथे पण ठेवू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकतात. व तुम्ही हे दर अमावस्याला तुम्हाला हे करायचं आहे. असं ती चार्ज करायची परत आणि ती स्वतःजवळ ठेवायची. तुम्ही हे कंटिन्यू 21 दिवस 41 दिवस रोज रात्री करू शकतात. कंटिन्यू चॅन्ट, ती चावी हातात घ्या, चॅन्ट करा. या चावीमध्ये ऑलरेडी आता ती पॉवर आलेली आहे तुमची इच्छा पूर्ण करायची. तर तुम्ही ती कधीही हातात घेऊन करू शकतात. फक्त स्वतःच्या लांब ठेवू नका आणि दुसऱ्यांच्या हातात देऊ नका, तेवढं बघा. मी हीच प्रार्थना करते की तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण हो.